सामने ते सुरू झालं आहे. षटक क्रमांक पहिलं जयेश बॉलिंग मार्कवर, लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग गेला, नॉन स्ट्रायकिंग गेला राईट हँडर, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, स्पर्शिका इलेव्हन डोंबिवलीचं अनिकेत आणि रोहित. पहिला चेंडू इम्प्रुव्हायझेशन, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर टायमिंग करू शकणार, पण चेंडू तरी पण निघून जातो डीपमध्ये. फाईन लेगमध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज 2 धावाचा धावून इथे पूर्ण करतायत. गुड रनिंग मिड द विकेट. रोहित आणि अनिकेत स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर 2 धावांनी फलंदाज आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर 2. पहिल्या सामन्यात सुद्धा असाच प्रयत्न त्याने केला होता. पहिल्या 2 षटकात जेमतेम 15 धावा धावफलकावर होत्या. नंतर मात्र आपण बघितली खूप चांगली बॅटिंग केली स्पर्शिका इलेव्हन डोंबिवली या संघाने आणि 70च्या पलीकडे धावसंख्या नोंदवली होती 6 षटकांच्या सामन्यामध्ये. या स्पर्धेला आव्हान जर टिकवायचं असेल, निश्चित कायम ठेवायचं असेल, निश्चित हा सामना जिंकणं हे दोन्ही संघांना खूप महत्त्वाचं आहे. राऊंड विकेट जयेश. चेंडू हा दिशाहीन, लेगस्टिकच्या खूपच बाहेर आणि पंचांनी इशारा केला हा वाईट बॉल. राजू वांगणकर पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपण बघतोय पंच म्हणजे राजापूरचे चेतन कोठरकर. धावसंख्या 3. पुढचा चेंडू फुलर लेनचा दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा नवीन काहीतरी प्रयोग, नवीन काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न जयेश इथे करतोय लेफ्ट हँडर समोर आणि दोन्ही वेळा आपण बघतो की चेंडू दिशाहीन टाकतोय, भरपूर बाहेर टाकतोय. एकदा आपण बघितलं ऑफसाईडच्या खूपच बाहेर, एकदा आपण बघितलं लेग साईडच्या खूपच बाहेर. 2 चेंडू वाईड बॅक टू बॅक. धावसंख्या 4. इम्प्रुव्हायझेशन काय फटकाय, लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू वेगाने निघून जातो डीपमध्ये. चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. रोहितने केली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. जयेश पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत फक्त 2 चेंडू लिगली टाकलेत, 2 वाईड सुद्धा त्यांनी टाकलेत. राऊंड विकेट. इनसाइड आउट. वॉट अ शॉट. कलात्मक फटका, नेत्रदीपक फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा. 2 टप्प्यानिशी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. तुम्ही इनसाइड आउट. वॉट अ शॉट. अपिश अँड पनिश्ड. 2 टप्पे घेते, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला प्रेक्षकांमध्ये आणि हा खणखणीत चौकार आपण बघतोय फलंदाज रोहित पाटीलच्या बॅटमधून. 2 चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये धावफलकावर 12 धावा. बॅकफुटला गेला, ऍक्शन रिप्ले जणू काही आणि त्यामध्ये एलिव्हेशन जास्त आहे फटक्यामध्ये. चेंडू पुन्हा वेग पकडतोय, स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक दर्जेदार फटका. बॅक टू बॅक 3-4 इन अ रो बाय रोहित पाटील. फलंदाजी या सामन्यामध्ये एक वेगळ्याच ऊर्जेने, एक वेगळ्याच ईर्षेने बॅटिंग सुरू आहे स्पर्शिका इलेव्हन डोंबिवली संघाची आणि खास करून रोहित पाटीलची. बॅकफुटला घेऊन कट करायचा प्रयत्न होता पण टायमिंग करू शकला नाहीये. गॅप खूप मोठा होता त्या ठिकाणी, पण चेंडू बघतोय तो म्हणजे निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जयेशने कमबॅक केले पुढच्या चेंडूवर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. एक डबल, 2 वाईड, 3 चौकार लागोपाठ रोहितने मारलेत आपल्या बॅटमधून. धावसंख्या अंकित झाली, एकूण धावफलकावर 16 धावा. स्पर्शिका इलेव्हन डोंबिवली. शॉर्ट ऑफ लेन, एक्स्ट्रा बाउन्स आणि पंचांचा योग्य इशारा वाईट बॉल. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपण बघतो की त्या ठिकाणी चेंडू खूप चांगला बाउन्स सुद्धा होतोय पण दिशाहीन चेंडू आणि तिसरा वाईड या षटकामध्ये. अपोनंट संघ आपण बघतो एक सामने ते सुद्धा पराभूत झालेत. नाधवडे 11 ग्राउंडवर गोलंदाजी करतायत नाणेफेक जिंकून. 17 विदाउट लॉस. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हा चेंडू चांगला बाउन्स सुद्धा होतोय आणि पंचांचा पुन्हा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा बाउन्स
खेळाडूच्या डोक्यावरनं हा चेंडू बाउन्स झालाय. 1 फॉर द ओव्हर हा सुद्धा कॉल पंचांचा येतोय, म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाला 1 फॉर द ओव्हर. पंचांशी वार्तालाप सुरू आहे. पंचांनी सांगितलंय, हा तिसऱ्या पंचाने निर्णय सोपवलाय वाईटसाठी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंच आमच्यासोबत टीव्ही अंपायर अमोल मेस्त्री आहेत आणि बघूयात ते त्यावर काय निर्वाळ टाकतात, काय निर्णय देतात त्यांच्याकडून मुख्य पंचांना, ग्राउंडच्या पंचांना. शेवटचा बॉल होता, शेवटचा बॉल खूप चांगलाच टाकला त्या ठिकाणीच्या निर्माता शंका नाही. खूप क्लोज डिसिजन आहे पंचांचा, त्यामुळे आपण बघतो की त्या ठिकाणी तिसरे पंच थोडासा वेळ घेत आहेत जरूर. अमोल मेस्त्री सध्या आपण बघतो धावसंख्या 17 धावफलकर आहेत. सेकंड डॉट इनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण स्पर्धेचं सुरू आहे. आपण पाहतो माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सन्माननीय माननीय नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित सिंधू नायक चषक. प्रथम क्रमांक रोख रुपये 5,75,575 हे प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आहे. दुसरा क्रमांक आहे ते म्हणजे 2,75,575 आणि आकर्षक भव्य दिव्य सिंधू नायक चषक. मोटरसायकल जी तुम्ही पाहता ती मात्र या स्पर्धेत विजेत्या संघाला दिली जाणार आहे, विजय संघाच्या संघ मालकाला दिली जाणार आहे. चला स्प्रेड व्हा, तोपर्यंत पंचाचा निर्णय येईल. इट्स अ वाईड. रिव्ह्यू लॉस्ट. देर इज नो मोर रिव्ह्यू फॉर नादेवडे 11. दूध का दूध पाणी का पाणी टेनिस क्रिकेट डॉट इनवर स्पष्टपणे दिसलंय. वाईट बॉलचा इशारा केलाय पंचांनी. हा चौथा वाईट टाकलाय आणि 1 फॉर द ओव्हर हा सुद्धा पंचांनी कॉल दिलाय तो गोलंदाजाला. शेवटचा चेंडू शिल्लक. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकाराला. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला रोहित. थोडासा ओव्हरपिच, स्लाइटली ओव्हरपिच, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चांगला फटका बघायला मिळतोय. बॅकअप त्या ठिकाणी मिडॉनच्या खेळाडूचं. ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा ते कंप्लीट धावसंख्येत भर आणि एकूण एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली आहे. म्हणजे स्पर्शिका 11 डोंबिवली या संघाची 19 धावा धावफलकावर. तसं आपण मागे सुद्धा उल्लेख केला की रेयांश 11 डोंबिवली या संघात या नावाने सुद्धा हा संघ खेळत असतो आणि खूप चांगली कामगिरी जितू शेराच्या नेतृत्वाखाली संघ इथे उतरला ग्राउंडच्या आतमध्ये. आणि जसं मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की काल आपण बरेचसे बघितलं की संघामध्ये आयकॉन खेळाडू होते, पण आता मात्र असा एकमेव संघ बघायला मिळतो प्रदीपच्या ठिकाणी एकही आयकॉन नाही आहे. आपल्या ग्रामीण खेळाडूंना, आपल्या तळागाळातल्या खेळाडूंना आतापर्यंत ज्याप्रमाणे स्वतःच्या गावाच्या माध्यमातून खेळत आलेत, आपल्या संघासाठी ते खेळत आलेत आणि आपल्या गावाच्या माध्यमातून जेव्हा ते खेळतात, चांगला परफॉर्म करतात, अशा एक खेळाडूची निवड केली या संघामध्ये आणि चांगला संघ बांधला आहे स्पर्शिका 11 डोंबिवली. एकही आयकॉन या संघामध्ये नाही आहे. संदीप फुटाणे सुद्धा मात्र ही स्पर्धा पाहतात, स्वतः तिथे आलेत या वैभववाडीमध्ये. आपल्या या कोकणात त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे, तकदीरीचं स्वागत आहे. रेयांश 11 डोंबिवली हा राहुल चौधरी यांचा संघ जे सुद्धा डोंबिवलीचेच आहेत, काटेगावचे गावचे. 19 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. बॉलिंग मार्कवर यश. इम्प्रोव्हायझेशन फटका बनवलाय पण क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, तिथे चेंडू कव्हर करून फेक करेल डीप मिड विकेटला. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय. स्ट्राईक एंडला पुन्हा तर रोहितच आहे. आतापर्यंत मैदानावर तो एकूण 7 चेंडू खेळलाय आणि धावा खर्च आपल्या बॅटमध्ये बनवल्या त्या 17. एकूण धावसंख्या 21, त्यामध्ये 4 वाईड सुद्धा काउंट केलेत मगाशी आमच्या प्रवीण लिंगायतने, जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत या स्पर्धेमध्ये. 21. 5 षटकांचा सामना. जरा जास्त वेळ घेऊ नका, मॅच जरा स्पीडअप करा. तसा मगाशी मी उल्लेख केला की बरोबर 10 वाजून 51 मिनिटांनी पहिला चेंडू पडला या मॅचचा. रिव्ह्यू गेला तेव्हा 1 ते 1.5 मिनिटाचा वेळ तिथे सुद्धा गेलाय, तो सुद्धा मी काउंट करू. 21. फक्त दिशा दिली आहे. अप्रतिम स्वीप. लॉंग लेग मधून ज्या ठिकाणी खेळाडू होता त्या ठिकाणी त्याला काढला आणि त्याच ठिकाणी फटका सजवलाय. खणखणीत चौकार.
स्वीप आणि धावसंख्या जाते ती मात्र बघतोय की क्वार्टर सेंचुरी कंप्लीट करते धावसंख्या 25. रोहित खूप चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतोय. 8 चेंडू 21 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 25 आहे आणि अनिकेतला अजूनही स्ट्राईक मिळालीच नाहीये या मॅचमध्ये. हो क्या बात आहे. लाजवाब लाजवाब नेत्रदीपक आणि दिलखेचक लांब मारलाय. बरोबर बाउंड्रीच्या पलीकडे मारलाय. पंच बघायचं यावर काय देत आहेत आणि पंचांचा इशारा काय येतोय आम्ही निश्चित वाट बघतोय. उत्तुंग षटकार. खूप चांगली बॅटिंग करतात ग्राउंडवर. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे आणि चांगली सुरुवात केली आहे ती खास करून फलंदाज रोहितने. फुल टॉस आहे. ऍक्शन रिप्ले. इनसाइड आउट. मिड ऑफच्या डोक्यावर काढलाय. चेस सुरू आहे पण चेंडू मात्र जाऊन थांबेल तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषे बाहेर चौकार. चौकार लागोपाठ यशवर आक्रमण. यशनं खर्च केल्या त्या 16 धावा 4 चेंडूमध्ये आणि संघाची धावसंख्या 35. ज्या संघाला पहिल्या मॅचमध्ये 15 धावांसाठी 2 षटकांचा वेळ त्यांनी घेतला होता आणि ते आपण बघतो की बॅटिंग करत असताना इनसाइड आउटचा अप्रतिम फटका आणि अवघ्या 10 चेंडूत 35 धावा कुठल्या आहेत त्या स्पर्शिका 11 डोंबिवली या संघाने. राहुल नार्वेकर यांनी राहुल नारकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही बघताय. समोर मारलाय ऑन दी अप. वॉट अ शॉट. इनसाइड आउट अगेन आणि चेंडू सीमारेषे बाहेर. वॉट अ शॉट. चौकार. एकोणचाळीस धावा धाव फलकावर. खूप चांगली सुरुवात. 11 चेंडूत 35 धावा. डावखोरे फलंदाज जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि क्रिकेटच्या आयुष्यात पाऊल ठेवल्यानंतर त्यांची ताकद द्विगुणित होते. प्रदीप आपण ती बघतोय. एक्सलंट बॅटिंग. व्ही शेपमध्ये इनसाइड आउट सरळ बॅटने काय फटके. नेत्रदीपक फटके मारलेत. फिल्डिंग टीम नादेड 11 बराच वेळ तुम्ही घेताय फिल्डिंग सेट करण्यासाठी. सामना सुरू करा. फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेगमध्ये. नॉट केला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप त्या ठिकाणी आहे आणि एकूण आपण धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 39 धावा धाव फलकावर 39. 2 षटकात पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग बघायला मिळाली. स्पर्शिका 11 डोंबिवली या संघाची. खूप चांगला खेळ त्यांनी केला. चांगली धावसंख्या रचली. चांगली पार्टनरशिप आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पॉवर प्लेचे सर्वच्या सर्व 12 चेंडू हा एकटा फलंदाज रोहित खेळलाय आणि त्याने कुठल्या त्या 12 चेंडूत 35 धावा. अनिकेतला मागच्या 2 षटकात एकदाही स्ट्राईक केला येण्याची संधी मिळाली नाहीये. आता मात्र या षटकामध्ये तो स्ट्रायकिंग एंडला असेल. दोन्ही षटकासाठी बरोबर 6 आणि 6 12 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय. चला मॅच सुरू करा. मगाशी मी उल्लेख केलाय की 12 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय 2 षटकांसाठी. त्यामुळे मॅच जरा स्पीडअप करा. आधीच आपण बघतोय तुमच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग झाली. धावा भरपूर झाल्यात खर्च. निर्णायक षटकामध्ये काय होईल की एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल आणि फक्त 4च खेळाडू तुम्हाला ठेवता येतील बाउंड्री लाईनवर पॅन्डेज स्वरूपामध्ये. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतो तर राज षटक क्रमांक 3 मध्ये. नादेड 11 सुद्धा आपण बघतो की पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाले होते. त्यामुळे या मॅचमध्ये निश्चित त्यांना चांगली कामगिरी करून सामना जिंकावा लागेल. दोन्ही संघाचे तेच प्रयत्न सुरू आहेत. मॅच जिंकायची आहे. स्ट्राईक केला अनिकेत. फटका बनण्याचा प्रयत्न होता. टायमिंग करू शकत नाहीये. भरपूर बाहेर निघतोय चेंडू आणि तेवढा शफल सुद्धा झाला स्ट्रायकिंगला फलंदाज तो म्हणजेच अनिकेत. असं वाटतं की नॉन स्ट्राईकला उभं राहून त्याने सर्व चेंडू रीड केलेत. त्यामुळे त्याच्याकडनं पहिल्याच बॉलवर स्कोरिंग शॉट बघायला मिळेल पण तसं काही घडलं नाहीये. फटका बनवायचा होता. मागे खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगमध्ये पण तिथे मात्र टायमिंग करू शकलं नाही. पहिलाच बॉल राजचा या ठिकाणी तो डॉट. समोर मारलाय दिलखेचक लांब लचक. खूप लांब मारलाय. स्क्रीनच्या समोर फेकून दिलाय चेंडूला सीमारेषे बाहेर. षटकार. काय बात आहे. षटकाराने खातं उघडलंय राजच्या विरोधात अनिकेत पाटीलने. संघाची धावसंख्या 45 धावा धाव फलकावर. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप. त्यांना माहिती आहे की ही मॅच आता डू ऑर डाय सिच्युएशन आहे.
जिंकलो तरच आपलं आव्हान टिकवू शकतो या स्पर्धेमध्ये, तरच आव्हान जिवंत राहील. आणि नेक्स्ट मॅचमध्ये लगेचच त्यांना खेळावं लागेल, ते म्हणजेच मनोज 11 कसवण संघासमोर. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे आणि पंचांनी ताबडतोब सिग्नल केल्या प्रवीण लिंगातला. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत धावसंख्या 46 धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग मध्ये आपण म्हणतो स्पर्शिका 11 डोंबिवली संघाची. रोहित खेळतोय वैयक्तिक 12 चेंडू 35 वर, अनिकेत खेळतोय 2 चेंडूमध्ये 6 वर. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुलचा फटका, पण व्यवस्थित एलिव्हेट करू शकला नाही, टायमिंग करू शकला नाही आहे. ते शेतशक चेंडू कव्हर केलं, थोडंसं फंबल त्या ठिकाणी. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा होतील पूर्ण. छोट्या छोट्या चुका तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. गोलंदाज तीच चर्चा करतोय की चांगले फिल्डर बाउंड्री लाईनवर असणं गरजेचं आहे. बघा तालुक्यातले 8 खेळाडू तुम्हाला घेऊन खेळायचं असतं, त्यामुळे कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन आणि तुमच्यामधला जो ताळमेळ आहे हा खूप महत्त्वाचा असतो. तो ताळमेळ जर चुकला तर निश्चितच मॅचमध्ये थोडंसं डिफरन्स निश्चितच बघायला मिळेल तुम्हाला. 48 धावा. निम्म्या षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे, निम्मे षटकं बाकी आहेत. स्वाईप करायचा प्रयत्न होता, यॉर्क लाईनचा चेंडू, वाईड यॉर्कर, बरोबर बॅटच्या खालून चेंडू निघून जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टीच्या मागे स्वतः संघनायक उभा आहे. मग त्याने खूप चांगलं स्टेटमेंट दिलं की कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू, सामना जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तो प्रयत्न इथे मात्र नांदेड 11ला सुद्धा करावा लागेल. नेक्स्ट टाइम आहे हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, जज करतोय आणि हे काय झगडलंय. हाताला चेंडू लागला नाही, डोक्याला चेंडू लागतोय, थोडासा निश्चित दुखापत झाली आहे, पण तोपर्यंत फलंदाज इथे कंप्लीट करू शकले, ती एकच धाव. लक्ष द्या, जास्त मोठी दुखापत नसावी आपण हीच अपेक्षा करूया. कारण जसं मी पहिल्याशीचा उल्लेख केला होता की जेव्हा तुम्ही नाईट क्रिकेट टुर्नामेंट खेळता, विद्युत प्रकाशोत्यामध्ये खेळता, तुमची आयसाईट स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. चेंडू पकडण्यासाठी पुढे सरसावला, हाताला चेंडू आय थिंक हलकासा ब्रश सुद्धा झाला असेल. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. जास्त मोठी इंजुरी असेल तर प्लेस तुम्ही सबस्टिट्यूट तिथे ठेवू शकता, काय हरकत नाही आहे. स्पर्शिकांच्या संघासुद्धा फलंदाज आपण बघतो त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करतायत खेळाडूची. आपण तीच अपेक्षा करू की जास्त मोठी दुखापत नसावी त्या खेळाडूला, पण चेंडू ज्याप्रमाणे तो ब्रश झाला चेहऱ्यावर, तो वेगानेच लागलाय. चला तुम्हाला कॉल देत आहेत बघा बाकीचे ग्राउंडमधले खेळाडू. सबस्टिट्यूट तुम्ही ठेवायचं आतमध्ये, काय हरकत नाही आहे. चला 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 लवकर जायचं, चला वेळ घेऊ नका. आपण खेळाडू जे रिप्लेस करतोय, लवकरात लवकर पोझिशन घ्या. चला चला आपण सामना तर पुन्हा कंटिन्यू करते, सुरू करते सामना. आपण धावसंख्या 49, फक्त एकच धाव इथे अंकित केली, एकच धाव इथे करू शकला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न अजिबात केला नाही अनिकेतने. 49 धावा धावफलकावर. हो येस, पंचांनी सूचना केली आमच्या कोणीच लेखक प्रवीणला की खेळाडू आपण रिप्लेस केला त्या ठिकाणी. थोडीशी इंजुरी झाली त्या खेळाडूला. पुन्हा राऊंड विकेट राज, लेफ्ट मोर्ध विकेट. हा चेंडू समोर मारलाय, उंच मारलाय, खूप लांब मारलाय, त्या बाद आहे, खूप चांगला फटका, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. आणि त्याचबरोबर या संघाचं 50 धावांचं अर्धशतक सुद्धा कंप्लीट होत आहे आणि धावसंख्या 55 धावा धावफलकावर. माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे यांच्या नावाचा उल्लेख असलेलं अप्रतिम संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 55 धावा धावफलकावर. चला मॅच जरा स्पीडअप करा, थोडासा वेळ जास्त गेला आहे मॅचमध्ये आणि फिल्डिंग लगेचच सेट करून घ्या. 3 षटकाखेर 55 धावा, 18.33 सध्या आपण बघतोय ही धावगती आहे.
विकेटवर तुम्ही चेंडू कशी टाकू शकता? एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे. पंच तर यावर निश्चित निर्णय घेतील, गोलंदाजाला ताकीद देतील. एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये अशाच तुम्ही चुका करून नाही चालत. तुमचे शोल्डर तुम्हाला रिलीज करायचे, तुम्ही बाजूला एखाद्या खेळाडूकडे करू शकता, नॉट ऑन विकेट. निवृत्ती आलाय बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 घेऊन. शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू, योग्य प्रत्युत्तर. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एवढा लूज चेंडू होता, एवढा खराब चेंडू होता, शॉर्ट पिच होता, तुटून पडला अक्षरशः स्ट्रायकिंगला अनिकेत आणि ठोकला चौकार. धावसंख्या 59. निवृत्ती पुन्हा तर सज्ज. शॉर्ट पिच चेंडू, रिव्हर्स अटेम्प, काय फटका, दर्जेदार, देखणा, दर्शनीय, अजून एक चौकार. चेंडू अक्षरशः तुटून पडला त्यावर अनिकेत आणि धावसंख्या 63 धावा धाव फलकावर. रिव्हर्स करायचा प्रयत्न, पुन्हा चांगला टायमिंग केलाय, गॅप शोधलाय, वॅकेंट एरिया, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक तिसरा चौकार. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्याप्रमाणे चार्ज केलं होतं अनिकेतने, जणू काय त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय. रोहितने चार्ज केलं होतं, अनिकेत त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय आणि चांगली बॅटिंग करतोय. 8 चेंडू 21 वर तो खेळतोय. धावसंख्या 67. 3 चेंडू 3 चौकार आलेत निवृत्तीच्या विरोधात. ओहो क्या बात है, बैठक, घुटना टेक, घुटना टेक, और ये देखे बहुत ही बढ़िया स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 चेंडू 4 चौकार खरपूस समाचार निवृत्तीचा घेतलाय. 4 चौकारामुळे धावसंख्या तब्बल 71 आणि अनिकेतची क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. 25 तो खेळतोय 9 चेंडूमध्ये. एकही फलंदाज न गमावता पहिल्या विकेटसाठी एक दमदार पार्टनरशिप, भरलेली पार्टनरशिप, मजबूत पार्टनरशिप, तब्बल 71 धावेंची. 2 चेंडू शिल्लक. ट्रॅक चेंज केलाय निवृत्तीने, आता ओव्हर द विकेट अटॅक करेल. समोर अनिकेत. बघायचे 6 चेंडू 7 चौकार बघायला मिळतील का या मॅचमध्ये. समोर इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, आउटसाइड एज घेतली आहे चेंडूने, मागे जातोय चेंडू आणि इव्हन बघितलं की मिड ऑफला खेळाडू आतमध्ये होता, सर्कलच्या आतमध्ये, कव्हरचा खेळाडू डीपमध्ये उभा. हा एरिया पूर्णपणे वॅकेंट होता. या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता म्हणजेच अनिकेतचा. टायमिंग जमला नाहीये. धावसंख्या 72 धावा धाव फलकावर. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. 72 ऑन स्कोर कार्ड. 10 वाजून 51 मिनिटांनी सामना सुरू झाला होता. बराच वेळ घेतला आहे मॅचमध्ये, त्यामुळे सामना जरा स्पीडअप करायचा आहे. निवृत्ती शेवटचा चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय, डीपमध्ये मिड क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगमध्ये चेंडू कव्हर केले, त्या ठिकाणी थांबवलं त्या ठिकाणी चेंडू, पण 2 धावा रोखू शकत नाही. चांगली फिल्डिंग आला माहिती ते डीपमध्ये आणि या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पाहायला मिळते 74. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 74 धावा धावफलकावर आणि अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. 74 विदाउट लॉस. सगळ्यात महत्त्वाची ही बाजू आहे की मजबूत बाजू ही आहे की एकही फलंदाज न गमावता या 74 धावा कुठल्याच मैदानावर या दोन्ही फलंदाजांनी, रोहित आणि अनिकेतने. चला लवकर निर्णय घ्या फिल्डिंग टीम, नादेवडे 11. आणि तुमचा शेवटचा गोलंदाज तुम्ही घेऊन जायचा आहे. मागचं षटक खूपच महागडं, खूपच मोठं, खूपच लांबवलेलं. चौकारांची अक्षरशः आतिषबाजी केली बॅटिंग करताना अनिकेतने आणि निर्णय षटकात पुन्हा एकदा जयेश आले बॉलिंग मार्कवर.
जयेश पहिल्या षटकात धावा खर्च केल्या त्या 19. रोहितने चांगली बॅटिंग केली त्याच्या विरोधात. बघायचं अजून एक अर्धशतक रोहितकडून बघायला मिळेल का. तो खेळतो 43 वर. स्ट्राईक केला अनिकेत दुबाय. फक्त दिशा दिली. फ्लिक केला चेंडू. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार फटका. चौकार. तर टायमिंग बघायला मिळालं या चेंडूवर ॲक्शन रिप्लेमध्ये. फ्लिक ऑफ द रिस्ट. धावसंख्या 78. 78. पुलचा फटका. क्षेत्रचक आहे. वाईडिश लावून ते चेंडू कव्हर करेल आणि एकच तिथे कंप्लीट करेल. मग काय जे आपण म्हणलं की बघितलं चौकार मारला. काहीतरी दोघांमध्ये कम्युनिकेशन झालं. रोहितला निश्चितपणे सांगितलं की तू आता स्ट्राईक एंडला संधी आहे तुला या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवायची. 43 वर थोक येतोय 14 चेंडूमध्ये. आणि धावसंख्या आपण बघतो ती 79 धावा धाव फलकावर. मला असं वाटतं की पहिल्या विकेटसाठी सगळ्यात मोठी पार्टनरशिप असावी प्रवीण. 79 धावा फर्स्ट विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप. स्ट्रायकिंग केला लेफ्ट हँडर रोहित. हेलिकॉप्टर शॉट समोर उडवलाय आणि एक टप्पा घेऊन चेंडू लगेच गेलाय तो सरळ स्क्रीनच्या समोर. दर्जेदार फटका. चौकार. स्ट्रायकिंग केला लेफ्ट हँड रोहित पाटील 15 चेंडूमध्ये. पुलचा फटका. मिस टाइम फटका. कोण जाते झेल पकडणार. नो मॅच लाईनमध्ये चेंडू पडतोय. स्ट्रायकिंगला पुन्हा देतोय. स्ट्रायकिंगला बघायचं त्या ठिकाणी 2 धावा होईल का पूर्ण. डायरेक्ट हिट केलाय आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं या ठिकाणी मुख्य पंचांनी. स्ट्रायकिंगच्या पंचांनी डायरेक्ट हिट निश्चित झाला होता. स्पर्धेतला 88 धावसंख्या हायएस्ट आहे. आणि बघायचं त्या ठिकाणी ती विक्रम तो मोडीत काढतात का. नवीन विक्रम इस्टॅब्लिश करतायत का स्पर्शिका नवीन डोंबिवली संघ. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं होतं आणि बघायचं तिसऱ्या पंच काय निर्णय देतील यावर अमोल मिस्त्री. इट्स अ नॉट आउट. 2 धावा पूर्ण या चेंडूवर. 49. बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये. दूध का दूध पाणी का पाणी. बॅट ऑलरेडी आपण बघतो की क्रिचातमध्ये ग्राउंडिंग झाले. डायरेक्ट हिट त्यानंतर झालं. 2 धावा झाल्या कंप्लीट या चेंडूवर आणि रोहित पोचला 49 वर. संघाची धावसंख्या 85. विक्रम मोडीत काढण्यासाठी 4 धाव्यांची गरज. 1 धावेची गरज हाफ सेंचुरीसाठी. बॉटम हँड. 50 धावा पूर्ण. सेकंड हाफ सेंचुरी ऑफ द टुर्नामेंट. सेन्सिबल क्रिकेट. दुसऱ्या निघायला प्रयत्न तिथे 2 धावा पूर्ण करेलच मात्र शंका नाही. आणि 50 धावा. सेकंड हाफ सेंचुरी. बॅट जरूर दाखवायची रोहितने आपल्या सर्व प्रेक्षकांना. डोंबिवलीतून सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील आणि जबरदस्त एंटरटेन केलं सेकंड मॅच मध्ये रोहित पाटीलने. अवघे 17 चेंडूने 51 धावा. सिंधू नायक चषक या स्पर्धेतलं हे दुसरं अर्धशतक. धावसंख्या 87. शेवटचा चेंडू शिल्लक. विक्रम मोडीत काढायचे 2 धावा निश्चित करावे लागतील. समोर मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला. चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू निघून गेलाय. हायएस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट बाय स्पर्शिका 11 डोंबिवली. ह्या चौकार आणि चौकारामुळे धावसंख्या तब्बल 91. न्यू रेकॉर्ड एस्टॅब्लिश आणि ते सुद्धा नाबाद. एकही फलंदाज न गमावता 51 धावा 91 धावा कुठल्या आहेत. रोहितच्या 55 आणि अप्रतिम खेळी. या खेळीमुळे या संघाने एक विक्रम नोंदवलाय. 91 विदाउट लॉस. संघाने आतापर्यंत तिसऱ्या रात्रीतली सर्वोच्च धावसंख्या फलकावरती झळकवली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आपण कडकडाट करूया स्पर्शिका 11 डोंबिवलीसाठी. आणि नक्कीच आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित असणारे सुनीलजी नारकर साहेब देखील प्रचंड खुश झालेत संघाच्या प्रदर्शनावरती. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि खूप चांगला संघ कालच्या रात्री आणि आजच्या रात्री सुनीलजी नारकर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. यानंतर आपण मुख्य मंचावरती सन्मान करणार आहोत. कालची रात्र आणि आजची रात्र यांचं एक सुमधुर समालोचन आपण ऐकलं जे मुंबई डोंबिवलीवरून या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेले समालोचनासाठी. आदरणीय प्रसादजी परब सरांचा आपण मुख्य मंचावरती सन्मान करूया. सिंधू नायक चषक
सदिच्छा निमित्ताने डोंबिवली परिसरामध्ये त्याचबरोबर मुंबई प्रांतामध्ये महाराष्ट्र गोव्यामध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतो ते आमच्या सिंधुदुर्गचेच रहिवासी सध्या मुंबईमध्ये स्थायिक आहे डोंबिवलीला रतनबुवा पाटील स्पर्धा देखील त्यांनी आपल्या समालोचनाने गाजवली आहे असे आमचे समालोचक प्रसादजी परब साहेबांचा आपण सन्मान करतो आहोत मुख्य मंचावरती धन्यवाद एक पारितोषिक आलंय हापशोनीसाठी जे आमचे रेयांश इलेव्हन संघाचे संघनायक आहेत म्हणजे संघमालक आहेत ते राहुल चौधरी यांनी 3000 रुपयाचं कॅश प्राईज पारितोषिक पाठवलेलं आहे म्हणजेच रोहितच्या या बॅटिंगसाठी थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसाद परब सर आपले मनापासून धन्यवाद थँक्यू. यानंतर मुख्य मंचावरती शाबान मुझावर शेर्पे बूथ अध्यक्ष यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आमच्या मुख्य मंचावरती या शाबान मुझावर शेर्पे बूथ अध्यक्ष. वाढदिवसानिमित्त भाजपा उंबर्डे मेहबूबनगर बूथ यांच्या माध्यमातून खासदार चषक 2026 आयोजन केले. भव्य खुल्या ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 10, 11 व 12 एप्रिलला भाजपा उंबर्डे मेहबूबनगर बूथ कमिटी यांच्या माध्यमातून त्यामुळे या स्पर्धेचाही आपण आनंद घ्या. स्थळ आहे रमदुल मैदान मेहबूबनगर उंबर्डे. धन्यवाद. एक्क्याण्णव धावांचा भला मोठा टार्गेट 92 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिल्याच बॉल वरती धडाकेबाज दमदार आश्वासक विश्वसनीय सुरुवात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चौकाराने खाते ओपन केलं त्यानंतर फुल टॉस बॉल हवेत खेळलेत क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत फेकी झाली आहे त्या दरम्यान बॉल बराच वेळ हवेत राहिला. टीव्ही अंपायर कडे आपण जातो आहोत. चेंडूची उंची किती आहे याची पुष्टी अंतिम क्षणी होईल. सिंधू नायक चषक अनेक डे नाईटच्या स्पर्धा आपण जिल्ह्यामध्ये पाहतो त्यामध्ये देवगड तालुक्याने या वर्षी जर पाहिलं तर 4 डे नाईटच्या स्पर्धा एकाच देवगड तालुक्यामध्ये आपण पाहिल्या. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची ग्रीन पार्क स्टेडियम वरची ती डे नाईटची स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या रकमेची आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर आनंदवाडी देवगडची स्पर्धा त्याचबरोबर
या वर्षीच्या मोसमाची सुरुवात डे नाईट स्पर्धेने ज्या स्पर्धेने केली ती स्पर्धा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच धक्का इथे मिळाला बॅटिंग टीमला. पहिला गडी आउट होईल, पहिला धक्का, पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल. लोकनेते, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान आणि शान, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार, लोकनेते, लोकनायक नारायणरावजी राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून होऊ घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. 9 तारीखला साहेब देखील येत आहेत, तुम्हीही या. तब्बल 75 किलोचा केक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल 9 तारीखला, त्यामुळे नक्की या. साहेब देखील येणार आहेत. टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय फलकावरती आतापर्यंत 6 धावा. ओम हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला, त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील बॅटिंग टीमला. एका बाजूला जर पाहिलं तर नादवडे 11 क्रिकेट संघ पाठलाग करतो 91 धावांचा. 92 धावांचं लक्ष्य स्पर्शिका 11 डोंबिवलीच्या विरोधामध्ये. स्पर्शिका 11 डोंबिवली, सुनीलजी नारकर साहेबांच्या मालकीचा संघ. खूप चांगलं प्रदर्शन त्याने आतापर्यंत केले. एक सामना जरूर गमावला, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या कालावधीमध्ये केलाय. त्यानंतर नादवडे 11 सुधीरजी नकाशे यांच्या मालकीचा संघ, त्यानेही पहिला सामना गमावलाय, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये तो सर्वोच्च खेळ दाखवावा लागेल नादवडे 11 क्रिकेट टीमच्या बॅटरला. टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त 7. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, संघर्ष मोठा करावा लागणार आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं अनिवार्य आहे. सामना जिंकणं हे महत्वाचं आहे. मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्याच लढाईसाठी आपण दोन्ही संघांना पाहतो. त्याचबरोबर लगेच या स्पर्धेनंतर 10 एप्रिल ते 14 एप्रिलला गावडेवाडीमध्ये, कलमट गावडेवाडी, स्वप्नीलजी चिंदरकर आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून देखील डे नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्या स्पर्धेचा देखील आपण आनंद घ्या. लक्षात ठेवा तारीख 10 एप्रिल ते 14 एप्रिल साहेबांच्या वाढदिवसानिमित्तच ती देखील डे नाईटची स्पर्धा होते. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. संदेश, टीमची धावसंख्या आतापर्यंत 8. टोचा वापर केला, बॉल हवेत, लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक, चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमला मेळ आणि स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज संकेतचा संपला खेळ. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आता वाढलाय, जो हाई झालाय. या आत्मविश्वासाच्या विरोधामध्ये तुम्हाला जर लढायचं आहे तर तुमचा आत्मविश्वास त्याहीपेक्षा वाढवावा लागेल. आणि स्वतःच्या मनगटामध्ये जर ताकद असली ना तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. ज्यावेळेला हे संपूर्ण जग तुमच्या पराभवाची वाट बघतं, तिथूनच तर खरी जिंकण्याची सुरुवात आणि जिंकण्याची तयारी करायची असते. ती सुरुवात यावेळेला नादवडे 11 क्रिकेट टीमच्या बॅटरला करावी लागेल. स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं आहे, 9 तारीखला खेळायचं आहे, तर हा सामना जिंकावाच लागणार आहे.
मात्र स्पर्शिका 11 क्रिकेट टीमच्या बॅटरचं कौतुक करावं लागेल. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. स्पर्धेतला सर्वोच्च धाव फलक आतापर्यंत स्पर्शिका 11 डोंबिवलीच्या नावावरती आहे. पहिला सामना गमावला, तो दबाव स्वतःवरती येऊ दिला नाही, खेळामध्ये सुधारणा केली आणि त्यानंतर तो सर्वोच्च खेळ पुन्हा दाखवला. अगुटप्याचा बॉल पंच केले, बॉलला कव्हर्सला बॉल. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. दोन क्षेत्ररक्षकांना अक्षरशः धाववलंय या फटक्याने आणि त्या दरम्यान 2 धावा. ओमची रनिंग बिटवीन द विकेट बघा, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट ओमच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि ज्या वेळेला युवा खेळाडू मैदानामध्ये खेळतात ना, एक वेगळा जोश त्यांच्यामध्ये असतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त 11 धावा आहे. रिक्वायर्ड रन रेट आता 20च्या पलीकडे गेले. 24 बॉल 81 धावांची आवश्यकता आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये श्याम वॉकर सर आमच्या सोबत जोडले गेलेत. श्याम सर, मोठं आव्हान आहे. 24 बॉल 81 धावांचं मोठं लक्ष कसं पार होईल, कसं बघताय मॅच कडे? अमोल, पहिल्या इनिंगचा जर विचार केला, काय बॅटिंग केली रोहित पाटीलने, अफलातून बॅटिंग त्याच्याकडून बघायला मिळाली. आत्तापर्यंतचा जर या दिवसाचा जर रेकॉर्ड बघितला तर महेश नानगुडे याने देखील 50 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ या मॅचमध्ये रोहित पाटीलने देखील अफलातून बॅटिंग केली आणि तशाच प्रकारची बॅटिंग आता आवश्यक आहे, कारण तुम्हाला पाठलाग करायचा आहे 92 धावांचा. तुमच्यामध्ये महेश नानगुडे आणि रोहित पाटील तुमच्या अंगात संचारला पाहिजे आणि तशा पद्धतीची बॅटिंग करायला पाहिजे ती नादवडे 11 संघाच्या खेळाडूंना. बघूया, मजा आहे मॅचमध्ये. धावा देखील जास्त आहेत आणि बॅटिंग देखील तशा पद्धतीनं मैदानावरती व्हायला हवे. बॉलर तयार. ऑप्टिक वरती बॉल, टोचा वापर केलाय, परफेक्ट टायमिंग आहे. बॉल कव्हर्सला जाईल. क्षेत्ररक्षक देखील पोहोचलेत बॉल पर्यंत आणि त्या दरम्यान 2 धावा झटपट वेगात पण पूर्ण केले गेलेत. श्याम सर, ज्या पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहतोय, उद्याचा दिवस प्रेक्षकांसाठी खास महत्वाचा आहे, कारण उद्याच्या रात्रीमध्ये या मैदानावरती गोपाळ बट्टा खेळणार आहे. मनोज रावराणे मित्रमंडळ संघात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कूल कॅप्टन दाजी नाईक, बबल नाईक, समीर वेंगुर्लेकर, वासुदेव गावडे, सुजय, गौरव गडेकर, पीटर, गणेश, अक्षय घाटवळ, दाजी धुरत, ग्लेन फर्नांडिस, प्रतीक हे खेळाडू उद्या खेळत आहेत. आणि या खेळाडूंबरोबर 3 आयकॉन खेळाडू ज्यांची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये होते, ते 3 खेळाडू उद्या खेळतोय. विजय पावले, संघामध्ये देखील उद्या केतन म्हात्रे, कृष्णा गवळी, करण पाटील हे खेळाडू खेळत आहेत, ज्यामध्ये गणेश डिंगोरे, जयदीप ढोंडिवडे, आतिश भांडे, अर्जुन बांगर, कैलास भांडे, आदिनाथ मडके. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर देखील तयार झालेत. श्रवण डोंगरे, कल्पेश जाधव, ओमकार पाटोळे, शुभम, गणेश हे खेळाडू खेळत आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर उद्या अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ खेळतोय आणि या संघामध्ये उद्या ओमी, केनी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याचा दिवस, उद्याची रात्र खास राखीव ठेवा सिंधू नायक चषकासाठी. विशाल शहा, त्याचबरोबर संस्कार ध्यानी जो आयकॉन खेळाडू आहे तो देखील उद्या खेळतोय. आयुब शेख खेळतोय. विकी मुंबईकर, राहुल कश्यप, नमित पाटील, साहिल लोंगले हा खेळाडू देखील उद्या खेळतोय ॲज आयकॉन खेळाडू. फरमान खान, रवी बुंबक, रायनर इत्तूर, अमरेश यादव हे खेळाडू उद्याच्या दिवशी खेळत आहेत अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये. त्यामुळे टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातील विश्वातील रती महारथी उद्या येत आहेत नादवडे गावातील MIDCच्या महादेव क्रीडांगणावरती. 14 धावा टीमच्या खात्यामध्ये, 3 विकेट.
आतली कडा बॉल प्रेक्षकाकडे गेलाय, धाव येणार नाहीये, धावांसाठी तो संघर्ष चालू आहे. नादवडे 11 क्रिकेट टीमचा स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये शमसर सामन्यावरती आता स्पर्शिका 11 डोंबिवली संघाने ती पकड मजबूत केली आहे आणि ही पकड थोडीशी लूज करण्यासाठी गरज आहे मोठ्या फटक्यांची. फुल टॉस बॉल खेळले ऑन साइडला, मिडॉनला क्षेत्ररक्षक फेकी आली आहे, सिंगल येईल, मात्र सिंगलने मोठा परिणाम मॅच वरती अजिबात होणार नाहीये. कारण गरज काय आहे तर गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. नादवडे 11 क्रिकेट टीमला सुधीर नकाशे साहेब थोडेसे चिंतेमध्ये आहेत, कारण संघाचं प्रदर्शन जर पाहिलं तर थोडंसं निराशाजनक होतंय. मात्र हा लोकल खेळाडूंचा भरणा असलेला एक चांगला संघ या स्पर्धेमध्ये आहे आणि एक लोकल टॅलेंटला पुन्हा एकदा संधी एका मोठ्या मंचावरती सुधीरजी नकाशे यांनी दिली आहे. श्यामसर अमोल 18 बॉल आणि 77 धावा, खूप मोठं आव्हान आहे. आणि बॉल एकीकडे बॅट एकीकडे अशी पद्धतीची बॅटिंग मैदाने बघायला मिळते. कारण फुलटॉस देखील त्याने मिस केलेत, काही संधी दिल्या होत्या, खराब बॉल देखील आले होते, पण बॅटरनी त्या खराब बॉलचा फायदा उठवला नाही. त्यामुळे आव्हान आता खूप डोईजड झालं आहे. 18 बॉलमध्ये 77 धावांची गरज आहे. 2 षटकामध्ये फक्त 15 धावा आलेल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. चांगला बॉल प्रचंड वेगात भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिलाच बॉल लॉट टाकलाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. जिंकण्यासाठी आता ते आव्हान खूप मोठं होत चाललंय. स्पर्धेतल्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करत असताना नादवडे 11 क्रिकेटचा संघ स्पर्शिका 11 डोंबिवलीचं कौतुक करावंच लागेल. यापुढची देखील एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मॅचचा विजेता संघ आणि त्याची गाठ पडेल मनोज 11 कणकवली कसवन क्रिकेट संघाबरोबर. या पुढचा सामना होईल आणि त्या सामन्यातला विजेता संघ वैरी भवानी 11 वैभववाडी या संघाबरोबर आजच्या रात्रीतला शेवटचा सामना खेळेल. या अगोदर पहिल्या रात्रीमध्ये AK स्पोर्ट वरवडे अक्षयजी कदम यांच्या मालकीचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. कालच्या रात्रीमध्ये पेरनेम ट्रॅकर्स पेरनेम गोवा सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये तो कोणता संघ पुढे जाईल ते पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत आणि ती चर्चा शामसर प्रेक्षकांमध्ये चालली आहे. आतापर्यंत जर सामने पाहिले तर काही चर्चा लोक करतात की भैरी भवानी वैभववाडीचा संघ सेमीफायनलमध्ये जाईल. काही लोक चर्चा करतायत मनोज 11 कसवनचा संघ सेमीफायनलमध्ये जाईल. काही लोक चर्चा करतायत स्पर्शिका 11 डोंबिवलीचा संघ सेमीफायनलमध्ये जाईल. काही लोक चर्चा करतात की नादवडेचा संघ देखील कमबॅक करू शकेल आणि ती चर्चा वेगवेगळ्या स्टँडमध्ये प्रेक्षकांमध्ये चालू आहे. चांगला बॉल, चांगली बॉलिंग मैदानामध्ये चालू आहे. बघा भूषण गोलंदाजी करतायत. आतापर्यंत त्याने 4 बॉल टाकलेले आहेत. खूप चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे. खूप कमी धावा दिलेल्या आहेत. 4 बॉलमध्ये बघा फक्त 3 धावा दिल्या आहेत. काय बॉलिंग मैदानामध्ये चालू आहे, कमालीची बॉलिंग. आता मात्र खूपच डोईजड झालं आहे. 14 बॉल आणि 74 धावा, खूप मोठं आव्हान आहे अमोल मैदानामध्ये. खूप संत गतीने बॅटिंग होते. वाह काय ॲक्शन आहे. मिथिल स्टार्क सारखी त्याची ॲक्शन आहे. शेवटच्या क्षणाला खांद्यावरती जरा जास्त जोर देतो, त्यामुळे खूप वेगाने बॉल जातो. गेन अंदर दंडी बाहेर. चला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. सचिन 4 बॉल खेळले, फक्त 3 धावा केल्या आणि 18 वरती 4 ही हालात आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. मध्ये ज्याच्यावरती सगळ्यात जास्त बोली लागली ISPL मध्ये तो खेळाडू विजय पावले येतोय आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्याने सगळ्यात जास्त 4 व्हीलरच्या कार जिंकलेत तो केतन मात्रे देखील येतोय. त्यामुळे एक चांगलं बॅटल उद्याच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार. आणि खास करून जर आपण विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सगळ्यात तगडा संघ वेंगुर्ले तालुक्याचा उद्याच्या रात्रीमध्ये खेळतोय. बबल नाईकच्या खेळावरती देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कारण आता मात्र बबल नाईक आहे ना, तो नक्की ISPLच्या दिशेने वाटचाल करतोय. सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा बबल उद्या येतोय.
चांगला बॉल आतमध्ये टाकलाय, बेल्स ब्लिंक झाली आहेत, विकेट आली आहे. संघ तुम्ही बघतात मैदानामध्ये खेळताना काय बॉलिंग चालली आहे. सुरुवातीला बॅटिंग चांगली बघायला मिळाली. सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेची त्यांच्या नावावरती लिहिली जाते, 91 धावा. आता 3 षटकामध्ये फक्त 18 धावा दिल्या आहेत म्हणजे आणि 5 गडी बाद केलेत. तसा जर विचार केला तर सर्वात कमी धावा करणारा संघ देखील या मॅचमध्ये मिळेल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे. येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर थोड्या वेळाने तुम्हाला मिळतील. पण जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे म्हणजेच स्पर्शिका 11 डोंबिवली संघ, या संघामध्ये बघायला गेलं तर सर्व पाटील बंधू आणि म्हात्रे बंधू बघायला मिळत आहेत. क्या बात आहे. 12 बॉल 74 धावा. मोठं लक्ष, कठीण लक्ष, अजून कठीण होत चाललंय बॅटिंग टीमसाठी. बॉल थोडासा वरती आला, आडव्या वेटने खेळलेत, क्रॉस बायटेड फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला. तर आपण चर्चा करत होतो या स्पर्धेची. अगदी शामसर अल्पावधीमध्ये एक 8 ते 10 दिवसामध्ये निर्णय घेण्यात आला की अशा पद्धतीचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला करायचं आहे आणि ते आयोजन आज सत्यात उतरलंय. 5 तारीख पासून चांगला फटका, मिडल ऑफ द बॅट वरती बॉल घेतलाय, त्यानंतर मिड विकेटला बॉल चाललाय, सिंगल येईल. या पुढच्या सामन्याकडे प्रेक्षकांचं लक्ष पुन्हा लागेल. या सामन्यातला विजेता संघ जो खेळेल मनोज 11 कणकवली कसवन संघाबरोबर, ज्या संघामध्ये मालवण तालुक्यातील खेळाडू आहेत आणि सुनील मालवणकर ची आज नक्कीच कमी आपल्याला जाणवते. सचिन आचरेकर देखील या संघामध्ये नाहीये. व्हाईट बॉलची घोषणा होते आणि दर्शन बांदेकर ज्याची चर्चा आपण करतोय तो उद्या, दर्शन बांदेकर उद्या येतोय महादेव क्रीडांगणावर नादावडेमध्ये. त्यामुळे नक्की तुमची जी महत्वाची कामं आहेत ती सकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर संपवा. बॉल हवेत, क्षेत्ररक्षकाने घेतलंय त्याला आपल्या कवेत, आली आहे अजून एक विकेट. ची व्यवस्था देखील तुमची केली आहे. हॉटेल पावसकर असेल किंवा इतर सर्व आमची हॉटेल्स असतील, या सगळ्याच हॉटेल्सच्या आमच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं भोजन तुमच्यासाठी ठेवलंय. त्यामुळे उद्या सकाळच्या सत्रातली सगळी कामं लवकरात लवकर संपवा आणि लगेच बरोबर 3-3:30 वाजल्यापासून घराकडून महादेव मैदानावरती पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण उद्या गर्दीचा उच्चांक होईल. टेनिस क्रिकेटच्या विश्वातले स्टार खेळाडू, सुपरस्टार खेळाडू उद्या येत आहेत. त्यामुळे उद्याची रात्र, परवाची रात्र ही फक्त क्रिकेटसाठी राखीव ठेवा, सिंधू नायक चषकासाठी राखीव ठेवा. ज्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ज्यांनी घडवलं, ज्यांच्या मुशीमध्ये, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे आमचे मुख्य मंचावरचे कार्यकर्ते घडले, त्या सगळ्यांचं नेतृत्व, तुमचं आमचं सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व, कोकणचे भाग्यविधाते माननीय श्री नारायणरावजी राणे साहेब देखील 9 तारीखला येत आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी या, आपली जागा नक्की लवकरात लवकर पक्की करून ठेवा, कारण शेवटच्या रात्रीमध्ये हवेलाही शिरायला जागा मिळणार नाही, एवढी गर्दी.
9 तारीखला होणार आहे. 21 धावा फलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नादवडे 11 थोडासा बॅकफूट वरती सरकलाय. स्पर्शिका 11 डोंबिवलीच्या विरोधामध्ये. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 21 धावा फक्त राहिला 6 बॉलचा खेळ. टार्गेट आहे तब्बल 92 धावांचं. त्यामुळे 6 चेंडूमध्ये 71 धावा. एवढं कठीण आव्हान म्हणजे श्याम सर हे किती कठीण आव्हान आहे तर हत्तीला आपल्या डोक्यावरती उचलून घेण्या एवढं कठीण आव्हान आहे. सामना एकतर्फी होतोय. एकतर्फी लढत होताना पाहायला मिळते. कोणताही प्रतिकार तितकासा होत नाहीये नांदेड 11 क्रिकेट टीमच्या माध्यमातून. मात्र आम्ही त्यांचं कौतुक करू कारण मोठ्या स्पर्धेमध्ये ते उतरलेत. ते धाडस त्यांनी दाखवलं. त्यांचंही आपण कौतुक करूया. स्पर्शिका 11 डोंबिवली मुंबई प्रांतातील मुंबईच्या मायानगरीतील हे सगळे खेळाडू तुम्ही बघताय. ड्राईव्ह केले बॉलला सिंगल इथे कंप्लीट होईल. सुमित बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 5 बॉल 70 ची आवश्यकता. शामसर वेगवेगळे रेकॉर्ड्स या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहेत. 2 आपण निर्धाव षटक देखील पाहिली आहेत. त्याचबरोबर 2 अर्धशतक आपण पाहिली आहेत. एक फायपर देखील पाहिलंय. अजून प्रतीक्षा आहे ती हॅट्रिकची आणि ती हॅट्रिक कधी होईल ते देखील आपण पाहणार आहोत. मुख्य मंचावरती हा सन्मान होतोय. बंड्या मांजरेकर साहेब त्याचबरोबर सुधीर नकाशे साहेब यांच्या माध्यमातून हा होणारा सन्मान तुम्ही पाहता आहात मुख्य मंचावरती. 23 धावा. हवेत बॉल. औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न. यानंतरचा पुढचा सामना तुमच्या भेटीला येईल. मनोज 11 कसवन क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये स्पर्शिका 11 डोंबिवली वाटचाल करते त्याच दिशेने. कारण खूप मोठं आणि कठीण आव्हान नादवडेच्या समोर. 3 बॉलचा फक्त खेळ राहिलाय. चांगला बॉल. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत सिंधू नायक चषकामध्ये. आणि तुमच्यासाठी लकी कूपन आमचे व्हॉलेंटियर्स तुमच्यापर्यंत घेऊन येतील. आपापली जागा पक्की करा आणि ते कूपन आम्ही आता लगेच काढणार आहोत. जे एक कूपन आम्ही काढणार आहोत महिलांसाठी 3 आकर्षक साड्या, पुरुषांसाठी 3 स्मार्ट वॉच ज्याची आपण सगळेजण बघतोय वाट. भाग्यवान विजेते नशीब आजमावण्याची संधी तुमच्यासाठी पुन्हा येणार. अट फक्त एकच, ज्याचं कूपन येईल तो उपस्थित असावा लागणार. जिंकण्यासाठी खूप मोठं लक्ष आहे. 24 धावा फक्त फलकावरती आहेत. 5 ओव्हरचा खेळ ते संपतोय आणि त्या दरम्यान हा सामना जिंकत स्पर्शिका 11 डोंबिवली पुढच्या फेरीसाठी आपली योग्यता सिद्ध करते. नादवडे 11 क्रिकेट टीमचा प्रवास या सामन्याच्या निमित्ताने या स्पर्धेमध्ये थांबतोय. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूची अनाउन्समेंट करणार आहोत.